या ठिकाणी तुम्हाला पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोत यावर प्रश्न आहे. काय म्हटलंय, खालीपैकी कोणती एक पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनामध्ये येतं असं म्हटलेलं आहे. आणि दिलंय दगडी कोळसा, खनिज तेल किंवा पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, भूऔष्णिक ऊर्जा. याचा अर्थ काय होतो, रिन्युएबल म्हणतो आपण, म्हणजे पुन्हा तयार करता येतं. ती कधीच संपणार नाहीये. काय, कधीच संपणार नाहीये. दगडी कोळसा संपणार आहे, खनिज तेल कधीतरी संपेल, पेट्रोलियम संपेल, नैसर्गिक वायू सुद्धा संपेल. विषय राहतो भूऔष्णिक ऊर्जेचा. आणि मग इथे आपल्याला काम येथे करावं लागतं. भूऔष्णिक ऊर्जा, ज्याला जिओ थर्मल एनर्जी असं म्हणतो आपण. जिओ थर्मल एनर्जी कुठून येते, पृथ्वीच्या आतमध्ये ही तयार होते आहे, इथे खाली तयार होते आहे, तिथून ही मिळणारी ऊर्जा आहे. पृथ्वीच्या गर्भामध्ये जो मॅग्मा असतो, खडक असतो, गरम पाणी असतो, त्यामुळे जी उष्णता तयार होते आहे आणि त्याच्यावर आधारित गरम पाणी जमिनीखाली विहिरीमधून वर आणून तिथून वीज तयार करतो, पाण्याचं तापमान वाढवतो आणि मग ते घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी आम्ही वापरतो. त्याला भूऔष्णिक ऊर्जा असं म्हटलं जातं. बघा कशा पद्धतीने त्याचं ते यंत्र असू शकतं. तर तुम्ही बघतायत या ठिकाणी हॉट वॉटर असेल, त्याच्यापासून त्याचं मग स्टीम असेल, टर्बाईन, जनरेटर या ठिकाणी वीज तयार करत आहे. तिथे मग ते पुढे कुलिंग टॉवर असतात, इंजेक्शन वेल असते. अशा पद्धतीची एक संरचना या भूऔष्णिक ऊर्जा स्रोताची असते, माहीत असावं.